जिल्हास्तरीय नृत्याविष्कार स्पर्धेला शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर महासंघ पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारक सभागृहात पुणे जिल्हास्तरीय नृत्याविष्कार स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आल्या होत्या। स्पर्धेकरता तयार करण्यात आलेल्या 3 गटात 65 शाळांनी नोंदणी केली होती। यातील 2 गटातील 41 शाळांचे नृत्याविष्कार सादर झाले। या सर्व शाळांनी अव्वल दर्जाचे अप्रतिम आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे नृत्याविष्कारांचे सादरीकरण केले। सदर जिल्हास्तरीय नृत्याविष्कार स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक साहेबराव जाधव, श्रीमती मीना साळुंके तसेच श्रीमती आरती केदारी यांनी काम पाहिले। सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आणि गट क्रमांक 3 मधील उर्वरित नृत्याविष्कार लवकरच घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील भाऊ जगताप यांनी सांगितले। या ठिकाणी पुणे शहर आणि जिल्हा या परिसरातून आलेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांचं महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आणि महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ पुणे जिल्हा या दोन्ही संघटनांच्या विद्यमाने जो नृत्याविष्काराचा स्पर्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी घेतला आणि या भरघोस प्रतिसाद दिला। याबद्दल मी दोन्ही संघटनांच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो। सदर कार्यक्रमाचे उद्घाटन इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रमेश गायकवाड, सरकार ऑफिसर व्यंकटेश चिरमुल्ला, युवा उद्योजक रणजित हरपुडे, राज्य महासंघाचे मुख्य सचिव विठ्ठल उरमुडे, नगर महासंघाचे सचिव शेखर उंडे, नगर महासंघाचे कार्याध्यक्ष अन्सार शेख, शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील भाऊ जगताप, प्रादेशिक सचिव डॉक्टर संजय नायडू, पुणे जिल्हा अध्यक्ष माध्यमिकेचे रवींद्र वाघ, शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस रणजित बोत्रे, शिक्षक सेनेच्या महिला विभागाचे अध्यक्ष श्रीमती नीता गुंजीकर, महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष नारायण शिंदे, महासंघ पुणे जिल्हा सचिव जितेंद्र पायगुडे, राज्य महासचिव विकास थिटे, राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, महासंघाचे पुणे जिल्हा खजिनदार विकास मोरे, महासचिव उत्तम कांगुने, कार्याध्यक्ष सुदाम करंजवणे, शहराध्यक्ष संदीप सातपुते, विभागीय उपाध्यक्ष रेवणनाथ पवार, उपाध्यक्ष शशिकांत किंद्रे, शिक्षकेतर प्रमुख मारुती माळवतकर उपस्थित होते। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे सर्व माझे मित्र, शिक्षकवृंद, विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, खरोखरच कार्यक्रम अतिशय सुंदर यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी पण सारसबाग या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं। याही चित्रकला स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला होता। मला वाटतं याही कार्यक्रमाला 60 ते 65 जणांची नोंदणी झालेली आहे। कार्यक्रमाचा वेळ आणि अवधी पाहता एवढे कार्यक्रम हँडल करणं किंवा व्यवस्थित पार पाडणं हा जोखमीचं काम आहे। पण ज्यांनी हे कार्यक्रम आयोजक आणि संयोजकांचं मी माझ्या संस्थेच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्यासपीठ महाराष्ट्र राज्य महासंघ आणि शिक्षक सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे। शिक्षकांची संघटना म्हटलं की बऱ्याचदा पालक आणि सर्व समाजामध्ये एक विचार असतो की हे फक्त आपल्या स्वतःच्या प्रश्नासाठी भांडतात। परंतु मी व्यासपीठाला सांगू इच्छितो, म्हणजे संस्थाचालक या ठिकाणी आहे की आमचा जो महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ आहे साहेब, या ठिकाणी पुण्यामध्ये सांस्कृतिक स्पर्धा आहे आणि 8 आणि 9 तारखेला जळगावमध्ये क्रिकेट स्पर्धा आहे शिक्षकांसाठी। त्यानंतर नगरमध्ये माननीय मंत्री महोदय दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व शिक्षकांचा मेळावा होत आहे। म्हणजे आमची जी संघटना आहे, शिक्षक संघटना, हा समाजासाठी देखील काम करतो, विद्यार्थ्यांसाठी देखील काम करत असतो आणि तोच पायंडा पुण्याने देखील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून केलेला आहे। आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमास महासंघाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आदरणीय व्यासपीठ, सर्व गुरुजन वर्ग आणि येथे जमलेला सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व व्यासपीठावर सर्व आदरणीय
आज या ठिकाणी खरोखर म्हणजे वेळ खूप झालेला आहे. तर आज शिक्षक संघाने जो उपक्रम हाती घेतलेला आहे नृत्याचा, हा खरोखरच एक आनंदाची बाब आहे. तर ही सुरुवात त्यांनी केलेली आहे. यामध्ये आपल्या कलागुणांना वाव देण्याचा आपल्याला या ठिकाणी संधी भेटणार आहे. लहान मुलांचं भविष्य आज या ठिकाणावरून तुमची भरारी होणार आहे. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा देतो. जास्त काही बोलत नाही, अगोदरच उशीर झालेला आहे. संयोजकांना पण माझी विनंती आहे, त्यांनी कार्यक्रम लवकर चालू करावा. बोला भारत माता की, भारत माता की. आज आपण महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षण व शिक्षण महासंघ पुणे यांच्या विद्यमानाने जिल्हास्तरीय स्पर्धा 2025 या कार्यक्रमाला सगळे आज जमलेलो आहोत. सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले माझे पालक वर्ग आणि महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षण संस्थेचे आपले पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय नारायण सर शिंदे यांचं विद्यार्थी आहे. मला सांगायला अभिमान वाटतो, मी पण सरांच्या माध्यमातून घडलेलो आहे. आणि आज तुमचे सगळे हावभाव बघून बाल शिवाजी शेतकरी असे सगळ्यांनी पेपरी घातले, त्याच्यामुळे हा कार्यक्रम खूप छान होणार आहे. याला काय वावगं ठरलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्या खूप शुभेच्छा आणि संस्थेला पण खूप शुभेच्छा मी व्यक्त करतो. आणि मला बोलायची संधी दिली आयोजकांनी, याचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद इथं सांगतो. Very good.